की या प्रभागाचा विचार केला तर तीन पक्ष हे राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं अशी लढत या ठिकाणी बघायला मिळते. कशी लढत आहे आणि या लढतीकडे कसं बघताय तुम्ही? आपल्या प्रभागामध्ये दिगंबरदादा जाधव ते एक असतील, शिवाजीदादा दुर्वे असतील किंवा आरिफभाई चौधरी असतील, ही खूप ताकदवर आणि जनतेमध्ये असणारी माणसं आहेत. आणि दिगंबरदादा जाधव यांची पण फसवणूक खूप मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी झाली. भाजपचं तिकीट तुला देतो म्हणून सांगितलं, पण इकडच्या पॅनल प्रमुखांनी विरोध केल्यामुळे त्यांचं तिकीट सुद्धा त्या ठिकाणी डावलण्यात आलं. अशी चांगले माणसं ज्या वेळेला होतो तर नागरिकांमध्ये नाराजीची लाट पसरली जाते. आणि कुठंतरी लोकांकडनं झालं की हे तुम्ही सगळेजण एकत्र आला पाहिजे या ठिकाणी, कारण की विरोध हा मोठा आहे. लोकांच्या भावना अशा झाल्या. आम्ही एकत्र येण्याचं 100% एकच तुम्हाला कारण सांगतो की लोकांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला एवढे त्या दिवशी फोन आले की तुम्ही सगळेजण एकत्र या. अगदी ह्या प्रभागातच तुम्हाला असं बघायला मिळेल की एक धनुष्यबाण आणि 3 घड्या असं तुम्हाला बघायला मिळेल की लोकांच्या मागणीचं हे झालेलं आहे आणि वरिष्ठांनी सुद्धा यांना मान्यता दिली. तेव्हा ताकदीची लोक एकत्र येत आहेत, चांगली लोक, एका विचाराची लोक आणि लोकात असणारी लोक. आता चौधरी घराणं बघितलं तर तुम्ही बघू शकता 40 वर्ष त्या घरामध्ये त्यांच्या आजोबांपासून आहे. दिगंबर जाधव असतील ते 15-20 वर्ष त्यांना प्रशासकीय आणि लोकांचा अनुभव आहे. दुर्वे दादा असतील त्यांच्या घरची सीट आहे शैलाती दुर्वे. अशी सगळी ताकदीची माणसातली आणि माणसातून घडून गेलेली लोक हे यांचं सगळ्यांचं पॅनल झाले आणि वनखंडे सर पॅनल प्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रचारासाठी ग्रीप घेतलेले या ठिकाणी.